नमस्कार मित्रांनो, तर आपण आज जाणार आहोत नळदुर्ग येथील किल्ला बघण्यासाठी। तर तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक हे तुळजापूरला येतात। त्याचवेळी अनेक भाविक आणि अन्य पर्यटक हे तुळजापूरपासून साधारण 33 किलोमीटर अंतरावर असलेल्या नळदुर्ग किल्ल्याला भेट देतात। अशा या नळदुर्ग किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि वैशिष्ट्य आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हा जो नळदुर्गचा किल्ला आहे तो बघण्यासाठी तुम्ही कसे जाल, तर नळदुर्ग किल्ला हा धाराशिव जिल्ह्यामधील तुळजापूर तालुक्यात आहे। पुणे आणि हैदराबाद ह्या राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग आहे। सोलापूरकडून हैदराबादकडे निघाल्यावर 48 किलोमीटर अंतरावर नळदुर्ग हे गाव लागते। तसेच हे नाव निजामशाही काळात देण्यात आले आहे। नंतर नळराजाने हा किल्ला काबीज केला व अलियाबादचे नाव बदलून नळदुर्ग हे नाव ठेवण्यात आले। महाराष्ट्रामध्ये अनेक भुईकोट किल्ले आहेत, जसे की जलदुर्ग, गिरिदुर्ग। त्यातील नळदुर्ग या किल्ल्याचा समावेश हा सर्वात मोठ्या भुईकोट किल्ल्यामध्ये होतो। राज्यातील भुईकोट किल्ल्यांमध्ये नळदुर्गचा किल्ला हा सर्वात मोठा आहे। ह्या नळदुर्ग किल्ल्याचा संबंध हा पुरातन काळातील नळ दंपतीशी जोडलेला आहे। तर नळराजाने हा किल्ला बांधला, त्यामुळेच नळराजाच्या नावावरून या किल्ल्याचे नाव नळदुर्ग हे ठेवण्यात आले। हा जो नळदुर्गचा किल्ला आहे तो काही काळ हा चालुक्य राजांकडे होता। त्यानंतर तो बहामनी सुलतानांच्या ताब्यात आला आणि बहामनी राज्याच्या विघटनानंतर हा किल्ला आदिलशाहीकडे आला। त्यानंतर मुघल आणि निजामांकडे देखील हा किल्ला होता। इसवी सन 1758 मध्ये हा किल्ला नानासाहेब पेशवे यांनी देखील जिंकला होता व इसवी सन 1799 मध्ये निजामाने इंग्रजांबरोबर तह केला। त्यानुसार फ्रेंच सैनिकांऐवजी इंग्रजांचे सैनिक ठेवण्याचे ठरवले। तर या तहाने इंग्रजाचे वर्चस्व हे हैदराबादेत प्रस्थापित झाले आणि निजामाचे स्वातंत्र्य संपले। तर अशा पद्धतीने ह्या जो किल्ल्याचा इतिहास आहे तो अशा पद्धतीचा आहे। नळदुर्ग किल्ल्याची जवळजवळ 3 किलोमीटर लांबीची तटबंदी ही अतिशय मजबूत असून ती काळ्या बेसाल्ट दगडात बांधलेली आहे। तर या तटबंदीत एकूण 114 बुरुजे आहेत आणि या तटबंदीत परांडा बुरुज, उपळा बुरुज, बंदा नवाज बुरुज, नऊ बुरुज इत्यादी नावे आहेत। किल्ल्याचे प्रवेशद्वार हे रणमंडळ, हत्तीखाना, किल्लेदारांचा वाडा, जामा मस्जिद, नऊ-पाकळ्यांचा बुरुज किंवा नवबुरुज, बारदरी, रंगमहाल, पाणीमहाल, उपळ्या बुरुज अशी नळदुर्ग किल्ल्यावरील प्रमुख पाहण्यासारखी ठिकाणे या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बोटिंग देखील करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही नळदुर्ग किल्ल्याला भेट दिल्यानंतर या ठिकाणी बोटिंग वगैरे तुम्ही करू शकता। तर या ठिकाणी आपण हा जो एरिया आहे तो संपूर्ण पाणी महाल म्हणून ओळखला जातो। तर यामध्ये नर आणि मादी धबधबा आहे। त्याचबरोबर आपण ह्यामध्ये आतमध्ये जो एंट्री करत आहोत तो संपूर्ण एरिया हा पाणी महालचा आहे। तर नळदुर्ग किल्ल्यावरील नरमादी धबधबा हा सर्वाधिक प्रसिद्ध आहे। मुख्य किल्ला आणि रणमंडप हे किल्ल्याचे 2 भाग पाणी महलने जोडलेले आहेत। इब्राहिम आदिलशाह दुसरा याने बोरी नदीवर दगडी धरण बांधून त्यात पाणी महालाची योजना केलेली आहे। तर हा संपूर्ण जो एरिया दिसत आहे तो संपूर्ण पाणी महल म्हणून ओळखला जातो। हे जे धरण आहे महाल बेसाल्ट दगडात बांधलेले आहे। तर पावसाळ्यात बोरी नदीला पूर आल्यानंतर पाणी महालावरून पाणी पडते। हे पाणी 2 ठिकाणाहून खाली पडते। हे 2 धबधबे नर व मादी या नावाने ओळखले जातात। यामुळेच किल्ल्याच्या नैसर्गिक सौंदर्यात खूपच भर पडलेली आहे। सध्याच्या नळदुर्ग किल्ल्याची उत्तम बांधणी ही आदिलशाहीच्या काळामध्ये झालेली आहे। संरक्षणासाठी किल्ल्याच्या भोवती मोठमोठ्या भागात कंदक आहेत। त्यांच्या आतल्या बाजूला दुहेरी तटबंदी आहे व किल्ल्याच्या बाजूच्या पठारावर रणमंडळ म्हणून तटबंदीने युक्त असा भाग आहे। रणमंडळ आणि नळदुर्ग यांच्यामध्ये असलेला खंदक हा खोल करण्यात आला असून त्यात पाणी आहे। हे पाणी बोरी नदीचा प्रवाह अडवून तो वळवून या खंदकात आणण्यात आला आहे। हे पाणी कायम राहावे म्हणून रणमंडळ आणि नळदुर्ग यामध्ये धरणाच्या बांध्यासारखी भिंत बांधण्यात आली आहे। या भिंतीमुळेच कंदकांमध्ये कायमस्वरूपी पाणी साठून राहते। या बाजूने शत्रूला किल्ल्यामध्ये शिरकाव करता येत नाही। कंदक आणि नदीचा प्रवाह याने अभेद्यता निर्माण करून आतमध्ये 100वर बुरुजांनी जोडलेला भक्कम तटबंदी आहे। तर वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बुरुजांचे बांधकाम आपल्याला दिसून येते।
यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या 9 बुरुज आपल्या लक्षात राहतो. हैदराबाद महामार्गाच्या बाजूला असलेल्या तटबंदीमध्ये हा बुरुज आहे. या भल्या मोठ्या ह्या बुरुजाला 9 पाकळ्या आहेत, त्यामुळेच याला नवबुरुज असे म्हणतात. असे बांधकाम इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही. हा जो संपूर्ण एरिया आहे तो मुन्सिप कोर्ट एरिया म्हणून ओळखला जातो. तर यामध्ये तुम्हाला तोफ वगैरे बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने संपूर्ण जे किल्ल्याचे बांधकाम आहे ते संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत आहे. तर अशा पद्धतीने मुन्सिप कोर्टच्या एरियामध्ये असे तोफ वगैरे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी हॉटेल्स आणि गार्डन वगैरे या ठिकाणी किल्ल्याच्या आतमध्ये बघायला मिळेल. त्याचबरोबर बंधाऱ्याच्या पोट्यातील या मजल्यांमध्ये जाण्यासाठी पायऱ्यांच्या भिंतीवर फारसी लिपीतील शिलालेख आहेत. ह्या शिलालेखामध्ये सांगितले आहे की या जलमालाकडे दृष्टी टाकल्यास मित्रांचे डोळे हे प्रसन्नतेने उजळतील, तर शत्रूंच्या डोळ्यांमध्ये अंधारी येईल. तर पावसाळ्यामध्ये पाणी वाढल्यावर या बंधाऱ्यामधून वाहून जाण्यासाठी 2 मार्ग ठेवलेले असून त्यांना नर व मादी असे नावे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी नळदुर्ग किल्ला हा त्याची रचना, संरक्षण व्यवस्था, टळणीच्या उपळा बुरुज, त्यावरील लांब तोफ, धबधबा, दरवाजांचा वक्राकार मार्ग ह्यामुळे चांगलाच लक्षात राहतो. तर हा जो आहे तो संपूर्ण उपळा बुरुज म्हणून ओळखला जातो. या उपळा बुरुजवरती अशा पद्धतीने तुम्हाला तोफ वगैरे या ठिकाणी बघायला मिळेल.